क्रिकेटर्स मानरेम और पहली गेंद खूबसूरत ड्राइव, मिडॉन पे खिलाड़ी मौजूद और आना अपने पहली रन की शुरुआत करते हुए 1 रन से खाता खोलते हुए आना। 5 ओवर का ये मुकाबला। गेंदबाज कृष्णा गेंदबाजी कर रहे। सातेरी माथुन पहले गेंदबाजी करते हुए टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय। इस बार एक बार रिवर्स स्वीप का प्रयास किया था आना द्वारा। 22 के रूप में 1 रन मिलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 3। सिंगल के रूप में रन बन रहे हैं अभी। पावर प्ले का ये ओवर है, लगभग यहां से बड़े शॉट की आवश्यकता है अपने घरेलू मैदान में खेलते हुए। थोड़ा सा बाहरी हिस्सा लगा, 1 रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4। पहले 4 गेंदों में 4 रन बनते हुए अच्छी शुरुआत। आना और सुमित की ये जोड़ी सलामी वीर। गेंदबाज कृष्णा पाटकर फिर से अच्छी खूबसूरत गेम। टिप्पा खाने के बाद तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं। पहली डॉट गेंद इस ओवर की। 5 गेंदे 4 रन। इस बार शॉट की थी लेकिन सफल होकर खेलना चाहते थे, कोई रन नहीं बनेगा। इस ओवर में बने केवल 4 रन। एक अच्छी शुरुआत सातेरी माथुन टीम के लिए और खास करके कृष्णा काफी अच्छी गेंदबाजी की है। कोई रूम नहीं बनाया तो बल्लेबाज को बड़े शॉट्स खेलने के लिए। 4 रन के साथ पहला ओवर खत्म हो चुका है, पावर प्ले का ये ओवर। अब देखना हुआ कौन से गेंदबाज आएंगे गेंदबाजी करने के लिए दूसरा ओवर लेकर। यहाँ पर कोशिश होगी अपने घरेलू मैदान में घरेलू प्रेक्षकों को थोड़ा सा खुश करना है तो बड़े शॉट्स की आवश्यकता है। और गेंदबाजी करेंगे खुद कप्तान दत्ता। पहले ओवर 4 रन, दूसरे छोर से गेंदबाजी करेंगे दत्ता और सामना करेंगे सुमित। एक ऑलराउंडर खिलाड़ी है सुमित और उसका साथ एक स्ट्राइक होनहार बल्लेबाज। नॉन स्ट्राइक की गेंद पर आना जो बड़े हिट्स मारने के लिए काफी प्रसिद्ध है। सुमित रहेंगे स्ट्राइकिंग एंड पर। बल्ले पर ठीक से आई नहीं, मिडॉन पे गेंद जा रही है। 1 रन तेजी के साथ दूसरे की मांग होगी और थोड़ी सी यहाँ पर मुश्किलें लग रही है फील्डिंग में। जहां पर 1 रन बनना चाहिए था वहां पर 2 रन खर्च किए। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6। पहले बल्लेबाजी करने का जो निर्णय लिया है फ्रेंड्स 11 मानदेव टीम ने, वो उनके लिए कितना अच्छा साबित होता है। अच्छी गेंद यहाँ पर सटिक यॉर्कर जिसे कहते हैं और कलाई के साथ इस गेंद को मोड़ दिया है मिडॉन पे। 1 रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन। अभी तक कोई बड़े शॉट्स देखने को नहीं मिले हैं जो शॉट की मारने के लिए प्रसिद्ध है। अब आना के ऊपर काफी कुछ उम्मीदें। थोड़ी सी लेंथ गिरती, टॉप एज लगा। ओ ये क्या कर दिया। ये आसान सा मौका था लेकिन इस आसान से मौके को गवा दिया। थोड़ा सा जज करने में थोड़ा सा मुश्किलात पैदा हो रही है। जहां पर खेला विकेट मिल सकता था वहां पर 1 रन बना। स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे अब 8 रन पर दूसरा ओवर चालू। लेन गेंद थी, बल्ले पर ठीक से आई नहीं, स्लॉग स्वीप करना चाहते थे। फिलहाल तो सिंगल के साथ रन बढ़ता हुआ कोई नुकसान नहीं होगा। सातेरी माथुर अगर एक कैच भी छूटा, लेकिन अब वो आना का जो कैच छूटा है वो कितना महंगा साबित होता है। फुल टॉस लेकर इस गेंद को मिड विकेट बाउंड्री की तरफ खेला है। देखना खूबसूरत फील्डिंग और उतनी अच्छी मैं कहूंगा बेहतरीन फील्डिंग का नजारा और फील्ड में देखने को मिलता हुआ। लगभग 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए स्कोर का आगे बढ़ता हुआ अब यहां से 11 रन। अच्छा शॉट खेला था गैप में लेकिन उतनी अच्छी फील्डिंग। इस बार बढ़िया हिट, स्लॉग
लेकिन खिलाड़ी मौजूद। पहले तो ऐसा लग रहा था शायद ये गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद थे सीधा उनके हाथों में और कोई गलती नहीं करी इस बार। पहला विकेट गिरता हुआ आना पैवेलियन में लौटते हुए 11 रन 1 विकेट के नुकसान पर। दो ओवर का खेल खत्म होने के बाद स्कोर की अगर बात करें तो केवल 11 रन 1 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज काशी। शॉर्ट गेंद थी लेकिन शायद हिस्सा लगा था बल्ले का, लेकिन वहां पर फील्डिंग अच्छी हो रही है। शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद थे रन लेने की गुंजाइश को खत्म करते हुए। सुमित थोड़ी सी टाइमिंग कर नहीं हो रही है। सफल होकर खेलना चाहते थे, लेग डाउन द लेग साइड ये गेंद थी जिसका नतीजा एक अतिरिक्त रन, पहला वाइड मिलता हुआ इस इनिंग में। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। तीसरा ओवर जारी। ओ काफी अच्छा हिट है ये, जस्ट टाइमिंग, बेहतरीन टाइमिंग इस बार दिखने को मिल रही है सुमित द्वारा। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16। ये इनिंग का पहला चौका। अब इनके पास मौका बनेगा एक बड़ी इनिंग खेलने का। फुल टॉस लेकर काफी अच्छी हिट्स लगाई थी, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद है। गैप ढूंढने में थोड़ा सा परेशानी हो रही है। एक ही रन मिलेगा, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17। शॉर्ट गेंद थे लेकिन बल्ला घुमाया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ। मुकेश ये भी अच्छे स्ट्राइकर है। बड़ा हिट्स, हवा में गेंद ऊंची, लेकिन शायद डिस्टेंस कम, और इसी के साथ दूसरे विकेट का पतन होता हुआ फ्रेंच क्रिकेटर्स मादरिम टीम को 17 रन 2 विकेट के नुकसान पर। तसेच याच्या उपरांतची मॅच असा कोलवाडे क्रिकेटर्स आणि राजाराम वॉरियर्स तळावडे शिरोडा दोन्ही टीमच्या कॅप्टनाकडे मातशे मागता की त्यांच्यानी हांगासर येवन मातशे आपले जर्सीज घेवन वचचे. So both the teams captains are requested to please report here and take your playing list as well. दो के नुकसान पर तीसरा ओवर जारी है और नए बल्लेबाज सुप्रेश। कलाई के साथ इस गेंद को मोड़ दिया है, मौका बनता था अगर ये थ्रो अगर डायरेक्ट आ जाती तो हाथों में। एक ही रन मिलेगा, 6 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनते हुए 3 ओवर का खेल खत्म। स्कोर बना है 18 रन 2 विकेट के नुकसान पर। छह रन से प्रति ओवर ये इनिंग चलती हुई फ्रेंड्स 11 मादरिम टीम 3 ओवर 18 रन 2 विकेट के नुकसान पर आउट होने वाले दो बल्लेबाज मुकेश और जो सलामी विर गए थे आना।
अच्छी गेंदबाजी यहाँ पर हो रही है सातेरी मातोड़ टीम के लिए। अच्छी रणनीति के साथ, अच्छी गेम प्लान के साथ खेलते हुए कोई मौका नहीं दे रहे किसी भी बल्लेबाज को बड़े शॉट्स के लिए। केवल एक चौका देखने को मिला, गेंदबाजी में बदलाव। अफरीदी थोड़ा सा अंदरूनी हिस्सा लगा जरूर था, लेकिन गैप ढूंढने में थोड़े से नाकामयाब। तर कोलवाड़ी टीम इल्ल्यासा जाल्यार एनी प्लेयर प्लीज कम हियर एंड टेक द जर्सीज। फिर से एक बार अफरीदी, थोड़ा सा गति परिवर्तन यहाँ पर हो रहा है, तेजी के साथ गेंदबाजी करने की कोशिश, उसके बाद थोड़ी सी वेरिएशंस गेंद डालते हैं। अच्छी रणनीति है, अच्छी गेम प्लान के साथ उतरी है सातेरी मातोड़। सातेरी मातोड़ ये टीम अब जो घरेलू मैदान में खेल रही है फ्रेंड्स 11 मांद्रेम। इस बार थोड़ा सा गति परिवर्तन, फिर से एक बार तेज गेंद की थी, काफी अच्छी वैरायटी है उनके गेंदबाजी में। एक रन के साथ अब धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हो। फिलहाल तो केवल एक चौका देखने को मिला इस इनिंग में। सुप्रेश अच्छी गेंद, स्कोर की बात करें तो केवल 20 रन इस ओवर में, 2 सिंगल्स। सुप्रेश अफरीदी अच्छी गेंदबाजी कर रही है, इस बार बढ़िया स्ट्रोक है। 2 खिलाड़ी केवल दर्शक बन के रहेंगे और गेंद निकल गई है। दूसरा चौका, एक वेलकम बाउंड्री सुप्रेश के बल्ले से निकलता हुआ, चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 24। तसेच राजाराम वॉरियर्स टीम जर हांगासर पावलेली असा जाल्यार तांकां बी रिक्वेस्ट असा तेंच्यांनी हांगासर येवन आपली जर्सीज व्हरची। फिर से गति परिवर्तन, इस बार फुटबॉल स्किल में आफरीदी यहाँ पर मैदान में काफी चौके खिलाड़ी है, जानते हैं हर रन रोकना उनके लिए कितना जरूरी है। एक चौका निकल आया है इस ओवर में, 4 ओवर का खेल खत्म, स्कोर बना है 25 रन। इस इनिंग की अगर बात करें तो केवल 2 चौके देखने को मिले हैं, एक सुप्रेश के बल्ले से और एक मुकेश के सुमित के बल्ले से। डीजे सकता है, अच्छी गेंद तेजी के साथ, थोड़ा सी नीची रहती हुई ये गेंद। 25 रन, लगभग हर गेंद पर रन बना रही है, जबकि अगर इस प्रोजेक्टेड स्कोर की बात हो जाए तो केवल 30 रन बनेंगे, लेकिन यहाँ पर अगर फाइटिंग टोटल खड़ा करना है तो 40 के नजदीक पहुंचना होगा। बढ़िया स्ट्रोक है ये, कड़क प्रहार, गेंद सीमा। डीजे है टीम के लिए, बल्ला घुमाया था जरूर, लेकिन शायद थोड़ी लाइन से भटक गए थे गेंदबाज। एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर, स्कोर आगे बढ़ता हुआ 32। 32 रन, अभी भी शायद 3 या 4 गेंदों का खेल बाकी है, देखना होगा, एक बड़े शॉट्स की आवश्यकता है। थोड़ा सा तेजी के साथ अपील हो जाएगी, लेकिन सुमित अपने पॉपिंग क्रीज में मौजूद,
केवल 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33। यहां पर फाइटिंग टोटल खड़ा करना पड़ेगा। एक बड़े शॉट्स की आवश्यकता है, क्योंकि मादरम टीम अपने घरेलू मैदान में खेल रही तो उनके पास गेंदबाजी है, लेकिन सातेरी मातोड़ की गेंदबाजी की तारीफ करना चाहूंगा। जो शुरुआत की थी पहले 2 गेंदबाजों में, उसी शुरुआत को बरकरार रखते हुए सभी गेंदबाज, अफरीदी ने भी काफी अच्छी गेंदबाजी की। पहला ओवर बिल्कुल बढ़िया, कदमों का इस्तेमाल किया था, लेकिन शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद है। केवल 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44। अब यहाँ पर कुछ आशाएं और अपेक्षाएं की जाएगी। यहाँ पर जो मसल पावर देख सकते हैं, सुपर एक छक्का और एक चौका बल्ले से निकल आ चुका है। बढ़िया स्ट्रोक, कड़क प्रहार, मिड विकेट के ऊपर। राज शायद और टीम के लिए 2 रन बचाते हुए जानते हैं किस तरह के रन रन उनके लिए काफी अहम रहेगा। 42 रनों पर ये इनिंग समाप्त हो चुकी है और सातेरी मातोड़ को ये मौका बनेगा जीतने के लिए। 43 रनों की आवश्यकता है। देखिए थोड़ी देर बाद दूसरे इनिंग की तरफ हम बढ़ेंगे, तब तक थोड़ी सुनेंगे एक मधुर आवाज डीजे।
सिद्धेश आणि दत्ता ही सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकर्स एंडवर दत्ता धुरी असतील, स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 43 धावांचा पाठलाग आणि 30 चेंडूंचा अवधी. पहिलं षटक अनिवार्य. पॉवर प्लेचं 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. एक खेळाडू लॉंग ऑनला आणि एक खेळाडू दिसतोय तो म्हणजे स्वीपर मिड विकेटला. लेट्स प्ले सेज द अंपायर. पहिलं षटक मोहन घेऊन सज्ज. पहिला चेंडू, कलात्मक शॉट आणि अगदी थोड्याशा अंतरासाठी दत्ता धुरी वाचला जातोय. पहिल्याच बॉलवर इनोव्हेटिव्ह स्ट्रोक आणि तो स्ट्रोक देऊन जातोय पूर्णपणे. धाव संख्या 4 ने होते सुरू. ऑफ द मार्क दत्ता धुरी आणि त्याचबरोबर सातेरी मातोंड संघ एका चौकाराच्या सहाय्याने. हवेमानला फटका. फील्डर उपस्थित नाहीये. दत्ताला ते माहिती होतं आणि तेच भाकीत करून एक स्लॉग स्वीप आपण पाहिली आणि पुन्हा एकदा सलगच्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा, माफ करा 2 चौकार हे लगावले जात आहेत. हा सामना संपवण्याच्या घाईमध्ये दत्ता धुरी 43 धावांचा पाठलाग करायचा होता, पण त्या पाठलागा मागे 8 धावा हे पहिले 2 चेंडू तिकडे प्राप्त केले जात आहेत. कशा रीतीने इकडे वापर करावा पॉवर प्लेचा हे दत्ता धुरी दर्शवतोय. एक शॉट जो मारला होता तो स्विच हिटचा, जो बॅकवर्ड रिजनला गेला होता, आणि एक शॉट स्लॉग स्वीपचा. धाव संख्या झाली आहे ती 8 धावा. लेग साइडला पुन्हा एकदा चेंडू चाललाय मिड क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली जाईल. दत्ता धुरी रॉंग एंड वर फेकी. चांगला थ्रो तर नक्कीच केला. एका क्षणाला वाटलं होतं की दत्ता धुरी पोहोचतोय की नाही, पण अखेरच्या क्षणी अगदी सुरक्षितरित्या आपल्या घरापर्यंत पोहोचतोय. स्ट्रायकर्स एंड पर्यंत पोहोचतोय. सांघिक धाव संख्या 2 ने वाढ होत परावर्तित केली जाते ती डबल डिजिट 10 धावांवर. अजूनही 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल. पहिले 6 चेंडू आणि जर त्या 6 चेंडूंपैकी पहिल्या 3 मध्ये जर तुम्ही दुहेरी अंकाचा पल्ला गाठताय तर अर्थात पहिल्या ओव्हर मध्ये चांगलं रन रेट मेंटेन केलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा एक रिव्हर्स शॉट आपण पाहतोय. जो नॅचरल स्टार होता तो स्विच केला आणि त्याचबरोबर अगदी पडत हा फटका खेळला. फुलटॉस चेंडू नक्कीच होता. डाऊन द ग्राउंड सुद्धा हा शॉट गेला असता, पण पुन्हा एकदा कलात्मकता हेच बचाव साधन इकडे दत्ता धुरीसाठी आणि त्याच्या बॅटवर निघतोय हा तिसरा चौकार. नक्कीच म्हटलं होतं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि ते कॅप्टनने कसं लीड करावं याचं एक चांगलंच उदाहरण दत्ता धुरी पेश करतोय. सांघिक धावसंख्या परावर्तित 14 या आकड्यावर. मोहन नाणुसकर थोडस इकडे आता महागडा ठरतो या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चौकार क्रमांक 4. 4-4-2 आणि पुन्हा एकदा 4 आणि 4. जणू काय 4चा पाडा इकडे स्कोर बोर्डवर लिहिला जातोय. धाव संख्या 18 धावांवर. निम्म टार्गेट तर इकडे पहिल्याच षटकामध्ये गाठलं जात आहे आणि सौजन्य दत्ता धुरी यांचे 4 घणघणीत चौकार. पहिल्या षटकात जर अशा प्रकारचे मोठे फटके जर बसत गेले तर अर्थात येणाऱ्या कालखंडात सुद्धा थोडंसं दडपण होऊ शकतं येणाऱ्या गोलंदाजांवर. पॉवर प्ले ओव्हरचा अंतिम चेंडू. पुन्हा एकदा हुकचा फटका. दत्ताला माहिती आहे धावायची गरज त्याला नाही तर फिल्डरला आहे आणि आमच्या लाईनमॅनला आहे. आणि याचबरोबर हॅट्रिक ऑफ बाउंड्रीज. बाला ट्रॉफीचं पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्या षटकामध्ये आल्या एकंदरीत 22 धावा. सर्वात महागडं षटक अद्यापपर्यंत बाला ट्रॉफीचं आणि सौजन्य आहे दत्ता धुरी यांचे 5 उत्तुंग चौकार. धाव संख्या झाली आहे ती 22 धावा भिनगण्याच्या मोबदल्यात मात्र 6 चेंडूंमध्ये. आणि जर विचार करायला गेला तर उर्वरित जी धाव संख्येचा वाटला करायचा आहे 21 धावा काढायचे आहेत उर्वरितच्या राहिलेल्या 24 चेंडूंमध्ये. विनंती करतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. राजाराम वॉरियर्स टीमचा कॅप्टन आपल्याला एक नम्र विनंती
आमच्यापर्यंत इकडे समोरचा संघ कोलवाडी संघाने आमच्याकडे रिपोर्ट केलं तर आपल्याला एक नम्र विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय संगम मांजरेकर. तर आता आपला पहिला चेंडू घेण्यासाठी सज्ज असेल स्ट्राईक साइडवर सिद्धेश. संगम मांजरेकर एक अव्वल दर्जाचा गोलंदाज मांजरेम संघाच्या बाजूने. पहिला चेंडू जो लोअर फुलटॉस होता त्याला फक्त इकडे फ्लिक केलं. दुसरा घेण्याचा प्रयत्न दत्ता आणि सिद्धेश यांचा पण नकारलं गेलं, कारण जाणला इकडे चेंडू हातामध्ये आहे तर अजून एक धाव घेण्याची रेस घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण पहिल्या षटकात चांगल्या धावा निघाल्यात आणि सिद्धेशने पण चांगलं कार्य केलंय. जर दत्ता धुरीच्या बॅटला चांगला चेंडू स्पर्श करतोय तर जेवढे जास्त चेंडू तो खेळेल ते जास्त हितच असेल संघाच्या. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स लॉक स्वीप मारण्याचा पुन्हा एकदा झाला होता प्रयत्न दत्त धुरीकडून आणि त्यांच्यासाठी हा पहिला निर्धाव चेंडू असेल. का म्हटलं होतं एक अव्वल गोलंदाज संगम ते सिद्ध करतोय. स्लॉक स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, रन बॉल पेक्षाही कमी जी धावसंख्या हवी होती त्या धावसंख्येत थोडस रोधक लावायचा इकडे प्रयत्न संगम करतोय. नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न, जे नुकसान झालं होतं पहिल्या षटकामध्ये. प्रज्योत सावंतकडनं एक पारितोषिक येतंय संगम मांजरेकर आपल्यासाठी. जर आपण या षटकात उर्वरित जर 2 चेंडूत विकेट बहाल केलीत तर 100 रुपयाचं पारितोषिक. सलगचे 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. ज्या बॅटरने सलगच्या 3 चेंडू 3 चौकार ठोकले होते त्याच्या विरोधात आता 1 बाउन्स ओव्हर द फेन्स चौकार. अखेरच्या क्षणी दत्ता धुरी सारख्या एका अग्रेसिव्ह बॅटरला किती वेळापर्यंत शांत ठेवू शकेल तो म्हणजे मांजरेमचा संघ. आणि पुन्हा एकदा 3 निर्धाव चेंडूंच्या थोड्याशा प्रेशर नंतर एक प्रेशर रिलिव्हिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या प्रवर्धित केली जाते 27 धावा. अंतिम चेंडूवर जर विकेट बहाल केली तरी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. एक अतिशय सुरेख षटक. पहिल्या षटकात जिकडे 22 धावा निघाल्या होत्या तिकडे दुसऱ्या षटकात निघाल्या मात्र 5च धावा, म्हणजे अर्थात धावसंख्या झाली आहे 27 धावा. जर विचार करायला गेला तर येणाऱ्या कालखंडामध्ये अर्थात 18 धावांच्या कालखंडामध्ये अजूनही विजयाची आवश्यकता आहे ती 16 धावांची. विनंती करतोय कोलवाडी संघाचा कर्णधार, जर आपण उपस्थित असाल तर आपल्याला नम्र विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचायचंय. नाणेफेक करून घेतली जाईल व त्यानंतर आपला लगेच सामना खेळवण्यात येईल. डगआउट कंपल्सरी असेल. राजाराम वॉरियर्स तरवडे या मैदानावरचे डिफेंडिंग चॅम्पियन्स. DRSC कप ज्या संघाने विजेतेपद पटकावलं होतं तो संघ आज आपल्या मैदानावर मांजरेमच्या या भव्य दिव्य ग्राउंड वर आपलं टायटल डिफेंड करेल. पण यावेळेस स्पर्धा वेगळी आहे, पण नक्कीच उत्साह जोश ताकद तीच असेल राजाराम वॉरियर्स तरवडे संघामध्ये. येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचा सामना होतोय कोलवाडी संघ विरोधात. बॉलिंग मार्कवर आयुष सज्ज होतोय. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट. चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. रनआउट करण्याची संधी स्ट्राईक सेंटर दत्ता धुरी विल मेक इट सेफली. हा सामना अतिशय सुरेखरित्या चाललाय मातोड संघासाठी. पहिल्या षटकात जे 22 धावा निघाल्या होत्या त्याने एक चांगली स्टार्ट दिली, एक चांगली सुरुवात दिली. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. तेरा धावांची अजूनही आवश्यकता असेल उर्वरितच्या 15 चेंडूंमध्ये.
आणि थोड्याशा प्रश्न नक्कीच इकडे मानेरे संघ दिसतोय. विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये जे 22 धावा कुठल्या गेल्या तिकडे जवळपास अर्धा सामना आपल्या जकडीमध्ये घेतलाय मातोंड संघाने. प्रयत्न केला संघ मांजरेकरने पण तो प्रयत्न थोडासा फसला. आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक धाव घेतली जाईल. एकेरी धावेनंतर धावसंख्या पुढे वधारेल अर्थात 31 धावांपर्यंत. इकडे आता एक विकेटच सावरू शकते ती अर्थात मातोंड संघाच्या विरोधात मांजरेम संघाला. अर्थात जर मांजरेम संघ यशस्वी ठरतो एक विकेट घेण्यासाठी तर नक्कीच ते या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. कोलवाळे संघाचं जर आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. लोअर फुल टॉस बॉल, एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक स्टार स्टडेड टीम अगदी थोड्याच वेळेत आपल्या समोर असेल. रिव्हर्स स्वीपचा फटका, स्विच हिट आणि याचबरोबर एक बारदार फटका. शॉट ऑफ द डे दत्ता धुरीच्या बॅट मधून. बॉलिंग मध्ये दत्ता धुरीने दिल्या होत्या मात्र 7 धावा घेतली होती. एक क्रुशियल विकेट आणि आता बॅटिंग मध्ये सुद्धा जवळपास हा सामना संपुष्टात आणलाय. औपचारिकता पूर्ण करायची राहिली आहे ती उर्वरितच्या 5 धावांची. हा सामना तर जवळपास एक औपचारिकतेच्या वळणाकडे जातोय. दत्ता धुरी यांचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकात त्याच्या बॅट मध्ये निघाल्या होत्या 22 धावा व आता जर विचार करायला गेला तर जवळपास 31 धावा हे वैयक्तिक दत्ता धुरीचे. हा सामना लवकरात लवकर संपवावा, लवकरात लवकर पुढील फेरीत प्रवेश करावा हा मनसूबा दत्ता धुरी याचा. सुमित येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. एक धाव तर सहज घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दत्ता धुरीचा कॉल तर नक्की झाला पण सिद्धेशचा कॉल होता पण दत्ता धुरी नकारला. एक सिंगल घेतली गेली. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. दत्ता धुरी स्ट्रायकर साइडवर. बॅक टू द बॉलर ड्राइव्ह. आता माहिती दत्ता धुरीला की हा सामना आता जवळपास आपल्या खिशामध्ये येऊन पडलाय त्यामुळे आता रिस्क घेण्याची कुठलीच आवश्यकता नाहीये. मात्र 3 धावांपासून दूर हा सामना जिंकण्यासाठी एका मोठ्या विजयाकडे मार्गस्थ होतोय तो अर्थात सातेरी मातोंडचा संघ. लो फुल टॉस बॉल, झेल खाली फिल्डर आणि विनिंग शॉट असू शकला असता पण इकडे जरी पराभव समोर असला तरी सुद्धा प्रयत्न सोडणार नाही. नक्कीच टाळ्या वाजलेत मैदानावर. एक चांगला अटेम्प्ट होता पण तिकडे एकच धाव मिळेल. विजयाचा अजून थोडासा समीप. 2 धावांची फक्त आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक. संजय माजरेकर यांचं इकडे आगमन झाले. त्यांना नम्र विनंती येऊन आमच्या मान्यवर अक्षर आपण आसनस्थ व्हावं विनंती करतोय. फ्रेंड्स 11 संघाचे तेजस आपण आपल्या शुभस्त्यांचं स्वागत करायचंय. फुल टॉस होता थोडासा लोवर आणि त्याचबरोबर विनिंग शॉट. 6 धावांशी हा सामना संपुष्टात आणला जातोय. सिद्धेशच्या बॅटमधून हा फटका आणि सातेरी मातोंड संघ अगदी सहज येते आपला पहिला सामना जिंकतोय. सातेरी मातोंड क्वालिफाय होतोय तो म्हणजे अर्थात पुढील फेरीमध्ये आणि त्यांच्या विरोधात कुठला संघ खेळेल हे सांगण्यासाठी असेल हा सामना. एका बाजूने पीके स्पोर्ट्स रेडी
प्रथमेश कामत यांच्या संघ मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधात असेल कोलवाळे. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात सांगण्याची आवश्यकता नाहीये. मी पहिलीच म्हटलं होतं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्याचं एक चांगलं उदाहरण दत्त धुरीने पेशकश सुद्धा केलं. दुसरी ओव्हर टाकण्यासाठी स्वतः आला आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये दिले फक्त 7 धावा आणि त्याचबरोबर घेतली एक क्रुशियल विकेट आणि बॅटिंग करत असताना 17 चेंडूत 1 षटकार आणि 4-6 चौकार ठोकत